कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सांकेतिक भाषामध्ये अक्षरांसाठी अक्षर याचं लॉजिक कसं शोधायचं आणि याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे, तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सांकेतिक भाषेमधीलच घटक घेतला होता आणि तो घटक कोणता होता, तर अक्षरांसाठी अंक. आणि यामध्ये आपण काय घेतोय, अक्षरांसाठी अक्षरे म्हणजे रेनसाठी UXLK असंच आपल्याला काय दिलं आहे, अक्षर दिलेलं आहे. तर हे लॉजिकने प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला चालू करूया. तर मित्रांनो, आपले यूट्यूबचे 8,900 सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहेत. आपलं टार्गेट किती आहे ह्या महिन्यामध्ये? 10,000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. यासाठी मला तुमची मदत लागेल की तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवले पाहिजेत आणि जास्तीत जास्त शेअर केले पाहिजेत. तर हे आपलं पॉसिबल आहे, हे टार्गेट पॉसिबल करणे. मी जास्तीत जास्त मटेरियल जे स्पर्धा परीक्षेचं आहे, जे खूप पैशामध्ये विकलं जातं, ते मी फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल करून देतो आहे. तर याच्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर आपल्याला मिळतोच. तर चला चालू करूया. बघा, एका सांकेतिक भाषेत जर रेन हा शब्द, बघा कसं करायचं, पहिल्यांदा तो शब्द लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर त्यांचे अनुक्रमांक लिहायचे. आरचा अनुक्रमांक 18, एचा 1, आयचा किती आहे 9 आणि एनचा किती आहे 14. आणि त्याखाली मग पुढचा UXLK. यूचा अनुक्रमांक किती आहे 21, एक्सचा अनुक्रमांक किती आहे 24, एलचा 12 आणि केचा 11. मग ह्यांच्यामध्ये काय लॉजिक दिसतंय का? बघा मला काय दिसतंय की 18 मध्ये 3 मिसळलं की 21 येतं. 18 मध्ये 3 मिसळलं की 21 येतं. 1 आणि 27चं काय लॉजिक लागलेलं नाही. आता हे तर काय 9 अधिक 3 12 आलं 12, 14 वजा 3 किती आलं 11. मग फक्त आता कशावर आपण अडलेलो आहे, याच्यावर. या केसमध्ये आता 1 आणि 24 ज्यावेळेस आपण सिक्वेन्स कंप्लीट करतो म्हणजे 26 पर्यंत लिहितो, पुढचा सिक्वेन्स काय येतो, झेड नंतर येतं एचा अनुक्रमांक किती असायला पाहिजे 27, म्हणजे हा तो वाला 27 आहे. म्हणजे 1 मध्ये काय मिसळायचं आपण 26, ह्याच्यामध्ये काय मिसळायचं अधिक 26, म्हणजे एचा अनुक्रमांक आपण देताना द्यायचा 27. 27 आणि 24 मध्ये काय लिंकेज आहे, 27 मधून 3 गेल्यावर 24 येतं. मग येते आपल्याला काय लॉजिक सापडलं, बघा हे मधलं लॉजिक आहे की आपल्याला काय केलं, अधिक 3 वजा 3 अधिक 3 वजा 3. तर अशा पद्धतीने आपलं लॉजिक आपल्याला मिळालं. मग सेम त्याच पद्धतीने आपण FOLD हा शब्द लिहू. एफचा अनुक्रमांक किती आहे 6, ओचा 15, एलचा 12 आणि डीचा 4. मग आपल्याला काय करायचं की पहिल्यांदा किती 3 मिसळायचे, मग 3 वजा करायचे, मग 3 मिसळायचे, मग 3 वजा करायचे. 6 आणि 3 9, 15तून 3 गेले 12, 12 आणि 3 15, 4 मधून 3 गेलं 1. मग 9चा अनुक्रमांक आहे आय, 12 कोणाचा अनुक्रमांक आहे एलचा, 15 कोणाचा अनुक्रमांक आहे ओचा आणि ILOA म्हणजे ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, क्रमाने लिहिताना सरळ क्रमाने पण लिहायचे, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे दोन्ही लिहायचे. जसं मी लिहिलंय तसं लिहा, तुम्हाला खूप प्रश्न इझी जातील. आता पुढचा प्रश्न बघा, स्पेंड. काय येतं HKVMW. 19 आहे, पीचा क्रमांक 16 आहे, ईचा 5 आहे, एनचा 14 आहे आणि डीचा किती आहे 4 आहे. एचचा अनुक्रमांक किती आहे 8, 11, व्हीचा किती आहे 22, एमचा 13 आणि डब्ल्यूचा 23. काय लॉजिक दिसतंय बघा याच्यामध्ये. आता मी जर उलट क्रमाने ह्यांचे नंबर लिहिले, खालच्यांचे उलट क्रमाने, बघा एचचा उलट क्रमाने अनुक्रमांक किती 19 आहे, केचा उलट क्रमाने अनुक्रमांक किती 16, व्हीचा उलट क्रमाने अनुक्रमांक आहे 5, एमचा 14 आणि एचचा, म्हणजे वरच्यांच्या उलट क्रमांचे अनुक्रमांक खाली दिलेत. हे एक लॉजिक. अजून एक दुसरं लॉजिक बघा काय असतं की 19 आणि 8 यांची बेरीज 27, 16 आणि 11 यांची बेरीज 27, 22 आणि 5 यांची बेरीज 27,
14 आणि 13 यांची बेरीज 27, 4 आणि 23 यांची पण बेरीज 27. म्हणजे बेरीज किती येते? 27 येते, किंवा उलट क्रमाने आपण लिहायचं असतं FLOCK. मग कोणतं लवकर येतं आहे ते बघूया. बघा, Fचा अनुक्रमांक किती आहे? 6, Lचा 12, Oचा 15, Cचा 3, Kचा 11. मग F उलट क्रमांक 6 कोणाचा आहे? Uचा. 12 कोणाचा आहे? Oचा. 15 कोणाचा आहे? Lचा. 3 कोणाचा आहे? Xचा. आणि 11 आहे Pचा. UOLXP ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत माईक हा शब्द कसा लिहिलाय बघा? ZVXR असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत BALD हा शब्द कसा लिहाल? बघूया. MIKE. Mचा अनुक्रमांक आहे 13, Iचा 9, Kचा 11 आणि Eचा 5. मग ZVXR. झेडचा अनुक्रमांक किती आहे? झेडचा आहे 26, Vचा आहे 22, Kचा किती आहे? सॉरी, Xचा आहे 24 आणि Rचा आहे 18. मग यामध्ये काय दिसतंय? 13 आणि 26 यामध्ये रिलेशन काय दिसतंय? 13 मध्ये 13 मिसळलं 26, 9 मध्ये 13 मिसळलं 22, 11 मध्ये 13 मिसळलं 24, 5 मध्ये 13 मिसळलं 18. म्हणजे काय केलंय? प्रत्येक केसमध्ये आपण हे वालं मधलं लॉजिक आहे की प्रत्येक याच्यामध्ये 13 मिसळत आपण आलेलो आहे. मग सेम तसं काय येईल? BALD. बीचा अनुक्रमांक 2, 1, 12, 4. प्रत्येकामध्ये किती मिसळायचे? 13. काय येईल बघा? 2 आणि 13, 15, 14, 25 आणि 17. आता 15 अनुक्रमांक कोणाचा आहे? ओचा. 14 आहे Nचा, 25 आहे Xचा आणि 17 आहे Qचा. ONXQ ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत जर हर्ट हा शब्द MIDTU असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत क्लाउड हा शब्द कसा लिहाल? बघा, HEART. Hचा अनुक्रमांक किती आहे? 8, Eचा 5, 1, याचा 18 आणि याचा 20. तर लक्ष द्या की ज्यावेळेस इथून लॉजिक मिळत नसतील एचं, तर त्यावेळेस आपण 26 मिसळतो गरज पडली तर. आता पुढे बघूया. MIDTU. Mचा अनुक्रमांक आहे 13, Iचा 9, Dचा 4, 20, 21. आता 8 मध्ये 5 मिसळलं 13 आलं, 5 मध्ये 4 मिसळलं 9 आलं, 1 मध्ये 3 मिसळलं 4 आलं, 18 मध्ये 2 मिसळलं 20 आलं, 20 मध्ये 1 मिसळलं 21 आलं. म्हणजे काय केलंय आपण? 5, 4, 3, 2, 1 असे अंक त्यामध्ये मिसळलेत. मग क्लाउड साठी काय येईल बघा? CLOUD. Cचा 3, Lचा 12, 15, याचा 21, 4. मग पहिले 5, मग 4, मग 3, मग 2 आणि 1 असे अंक आपल्याला मिसळायचे. इथे येईल 8, 16, 18, 23 आणि 5. 8 हा अनुक्रमांक कोणाचा आहे? Hचा. 16 अनुक्रमांक Pचा, 18 अनुक्रमांक Rचा, 23 अनुक्रमांक Wचा आणि 5 अनुक्रमांक Eचा. HPRWE ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर. पुढे बघूया. बघा, एका सांकेतिक भाषेत एन्क्लूड हा शब्द कसा लिहिलाय? INCLUDE. कसा लिहिलाय? EDULCNI. काय दिसतंय व? हा पहिला जो आहे हा शेवटी लिहिलाय, दुसरा, हा तिसरा, हा चौथा, म्हणजे उलट क्रमाने लिहिलेत. कसे लिहिलेत? उलट क्रमाने. हेच बघा, हे काय येईल? पहिल्यांदा H येईल, मग C येईल, मग येईल IRNE, SCIRNE ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 5 चे उत्तर समजले. आता 6 नंबरचा प्रश्न बघू. बघा, एका सांकेतिक भाषेत नोट हा शब्द कसा लिहिलाय बघा? NOTE.
QWI. आता यांचा अनुक्रमांक किती आहे 14, ओचा 15, 20, 5. ओचा अनुक्रमांक 15, 17, 23 आणि 9. कधी येईल? याच्यामध्ये 1 मिसळेल, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 4. त्यावेळेस आपल्याला पुढील अनुक्रमांक मिळत आहेत. म्हणजे अधिक 1, 2, 3, 4 हे काय आले? आपले लॉजिक आले. तर बुकचे लॉजिक काय येईल बघा. बी साठी 2, 15, 15, 11. मग पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 आणि चौथ्यामध्ये 4 मिसळायचे. 2 आणि 1 3, 15 आणि 2 17, 18 आणि 15. किती आले? 3 ला सी. आर ला 17 नंबर कोणाचा आहे? क्यूचा. येथे येईल आर ओ. CQRO. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर. आता एका सांकेतिक भाषेत स्पेस हा शब्द UNCAG असा लिहितात, तर त्याच भाषेत ऑर्बिट हा शब्द कसा लिहाल बघा. SPACE UNCAG. 19, 16, 1, 3, 5. यूचा आहे 21, 14, 3, 1, 7. काय आहे? इथं अधिक 2, येथे वजा 2, अधिक 2, वजा 2, अधिक 2. म्हणजे लॉजिक काय आलं? अधिक 2 वजा 2. पहिल्यांदा अधिक 2 करायचं, मग वजा 2 करायचं. मग ऑर्बिट ORBIT. ओचा 15, 18, 2, 9, 20. अधिक 2 वजा 2, अधिक 2 वजा 2, अधिक 2. काय येईल हे? 17, 16, 4, 7, 22. 17 ला काय आलं? Q. 16 ला काय आलंय? P. 4 ला T. 7 ला G. आणि 22 ला काय आलंय? V. QPDGV. QPDGV. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8, 6 नंतर 8च झालाय. ठीक आहे. 7वा राहिलाय, तो चेक करूया बघा. एका सांकेतिक भाषेत थुंबा हा शब्द कसा लिहिलाय? ZYNFSG असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत रॉकेट हा शब्द कसा लिहाल बघा. THUMBA साठी ZYNFSG. अनुक्रमांक लिहूया. 20, 8, 21, 13, 2, 1. याचा किती आहे? 26, 25, 14. परत किती? 6, 19 आणि 7. आता मला लॉजिक काय दिसतंय? 20 आणि 26 ह्यांच्यात तर काय 6 मध्ये 6 मिसळ आहे. मग याच्यामध्ये किती मिसळ आहे? डायरेक्ट 17 मिसळ आहे. म्हणजे इथून काय लॉजिक सापडत नाही. मग आपण पहिलं आणि शेवटचं अक्षर बघायचं असतं बघा. हे 20 आहे आणि हे 7 आहे. 20 आणि 7 किती झालं? 27. हे 8 आहे आणि हे 19 आहे. ठीक आहे. किती झालं? हे 27. परत हे 21 आहे, हे 6 आहे. 21 आणि 6 27. हे 13 आणि 14 27, 2 आणि 25 27, 1 आणि 26 काय असतं? 27. असं एक लॉजिक आहे. किंवा याच्या उलट क्रमाने अक्षर देऊया. आता ए पहिला आहे. एला काय येईल? शेवटून पहिलं. आता शेवटून पहिलं काय? शेवटून पहिलं काय येईल? झेड. मग इथं झेड लिहिलं. बी साठी काय लिहिलं? वाय. एम साठी काय लिहिलं बघा. एमचा अनुक्रमांक 13. उलटून 13 कोणाचा आहे? यांचा. यूचा किती आहे? यूचा अनुक्रमांक 21 आहे. उलटून 21 अनुक्रमांक कोणाचा आहे? एफचा. एचचा अनुक्रमांक आहे 8. उलटून 8 कोणाचा आहे? एसचा. ठीक आहे. आणि टीचा आहे 20. उलटून 20 कोणाचा अनुक्रमांक आहे? जी. आणि हे असं लिहून मग त्याचे उलटी बाजू लिहिलं बघा. झेड, वाय, एन, एफ, एस, जी. म्हणजे उलट क्रमाने परत ते अंक लिहिलेत. मग सेम इथं पण तसं येईल बघा. रॉकेट ROCKET. आता आरचा अनुक्रमांक आहे 18. 18 वर कोण आहे बघा? आय. तर आय काय येईल? आय येईल एकदम शेवटी. ठीक आहे. ओचा अनुक्रमांक आहे 15. उलटून 15 कोणाचा आहे? एलचा. एल काय येईल? सेकंड लास्ट सी. सीचा अनुक्रमांक 3. शेवटून 3 कोण आहे? एक्स.
त्याच्यानंतर के, केचा अनुक्रमांक आहे 11, शेवटून 11 कोण आहे पी, ठीक आहे. मग ई, ईचा किती आहे 5, 5 कोणाचा आहे व्ही आणि टीचा आहे 20, 20 कोणाचा आहे जीचा, GVP XLI. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 झालता, 9वा चालू आहे आता. कॅरेक्टर हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत परमनंट हा शब्द कसा लिहाल. बघा काय दिसते आपल्याला, लिहूया CHARACTER आणि इथे काय RAHCARE. बघा कॅरेक्टरचे आहेत ते शब्दच खाली आहेत. म्हणजे इथं जर मी हे 4चा गट केला तर आर काय झाला, हिथं आला, ए हिथं आला, एच हिथं आणि सी हिथं. म्हणजे ह्यांच्यातच क्रम बदललाय, मधली संख्या आहे तशी ठेवली आणि मग सी शेवटी गेला, टी ई. बघा असे त्यांनी क्रम बदललेले आहेत. मग सेम आपण परमनंटला बघूया काय होते, PERM. यांच्यामध्ये क्रम बदलेल, MREP. एला ए ॲज इट इज राहील, एला ए ॲज इट इज. आता NENT, टी पहिल्यांदा येईल, एन येईल, ई येईल, एन, TNEN, MREP ए. कोणता आला ऑप्शन, ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आजच्या लेक्चर मधला शेवटचा लेक्चर. बघा ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. असेच अजून व्हिडिओ बनवायचे असतील तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता बघा येथे CONDUCTION कंडक्शन साठी काय लिहिले बघा, OC. मला इथं दिसलं की ह्यांच्यात आदला बदल झाली. परत काय झालं, DN यांच्यामध्ये आदला बदल झाली. परत काय झालं, CU यांच्यामध्ये आदला बदल झाली. IT यांच्यामध्ये आदला बदल आणि NO सगळे काय झाले, आदला बदल झाले तिथल्या तिथं. मग इथं काय येईल, NUEDWRRODL. कोणता ऑप्शन येईल, NUE हे गेला, NUE. DWR नाही हे, DWR. ROD हे पहिलंच कॅन्सल झालं, ROD आणि L. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण हा अक्षरांसाठी अक्षर हा लेक्चर घेऊन येत आहोत. पुढील लेक्चरमध्ये आपण उरलेले प्रश्न घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. धन्यवाद.